महाराष्ट्रात अशी अनेक मंदिर आहेत जी प्रसिद्ध नाहीत, पण जिथे गेल्यावर मनाला वेगळाच शांतीचा अनुभव मिळतो. आज मी तुम्हाला अशाच एका अत्यंत प्राचीन, शांत आणि पवित्र ठिकाणी घेऊन आलो आहे. तर हे मंदिर पेठ, वाळवा, जिल्हा सांगली येथील श्री मानकेश्वर महादेव मंदिर येथे आपण आलेलो आहे. हे मंदिर फारसे कोणाला माहीत नाही, पण स्थानिक लोकांची श्रद्धा आणि या ठिकाणाची ऊर्जा खूप काही समजून जाते. तर नमस्कार मित्रांनो, श्री राम समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये मंदिराचा इतिहास, महत्त्व पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या गणस्कोप चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू शकता, मुख्य कमानी आहे ही समोर, मानकेश्वर मंदिर. तर मित्रांनो, मानकेश्वर मंदिर पेठ, वाळवा गावात अतिशय साध्या पण पवित्र वातावरणात वसलेलं आहे. पाहू शकता, ही मुख्य द्वारातून आपण आत आल्यावर हा मंदिराचा परिसर. तर इथे आल्यावर एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. हे मंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते. हीच या मंदिराची ओळख आहे आणि खास वैशिष्ट्य आहेत. पाहू शकता, खूप सुंदर असे हे मंदिर आहे. हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, पाहू शकता, मानकेश्वर मंदिराचा लिखित इतिहास आज उपलब्ध नाही, पण आपल्याला या मंदिराची सेवा करणारे पुजारी काका सर्व माहिती देणार आहेत. तर मंदिरामध्ये आतमध्ये आपण आलेलो आहे. समोरच नदी आहे, पाहू शकता. आणि हे 12 खांबाचे एक छोटस मंदिर आहे, पाहू शकता समोर. तर असा हा मंदिराचा सभा मंडप आहे. खूप सुंदर असे हे मंदिर, भव्य दिव्य असं मोठं आहे, पाहू शकता तुम्ही. ही शंकराची गाडी ही 1600 अगोदरपासून, मंडपाची तारीख तेवढी 1600 आहे. त्याच्या अगोदरपासून शिवलिंग आहे. आणि हे शंकराचं स्वयंभू मंदिर स्वयंभू आहे. स्वयंभू आहे, त्या उत्सवाच्या मूर्ती आहे. त्या उत्सवाच्या महाशिवरात्र म्हणजे फाल्गुन शुद्ध तृतीयेला मोठी यात्रा भरते. इथं असं हे नाही की बाबा खंडोबा आणि मानकेश्वर ह्या भेटी आपल्या महाराष्ट्रात इथंच होत्या. इथं मानकेश्वर रथातनं खाली जातात. इथं बिन आणि वैशिष्ट्य एक असते की ज्या काट्या असतात इतर ठिकाणी त्याला तोरण असतात, म्हणजे रश्या लावलेले. इथलं वैशिष्ट्य एक आहे, त्या दोन्ही काट्या चौकाने डोक्यावर ठेवलेल्या असतात. त्याला तोरण वगैरे काय नसतात. आणि रथ एका गावाला त्या रथाचा मान आहे, वडायचा मानवाडी म्हणून गाव आहे. ते रथ देवाचं आपलं, ते ज्या टायमाला यात्रा भेटीला जातात सगळी खाली खंडेश्वर मानकेश्वर, ते 16 तिथं मानकेश्वर खंडेश्वरांची भेट होती. ती खंडेश्वर मानकेश्वराचं म्हणजे इथं भेट होणारं स्थान म्हणजे इथं पेठगावच. मग इथं असा म्हणजे 16 होतो. आणि ही हेमाडपंथी देवस्थान, हेमाडपंथी म्हणजे पूर्वीचं. मी फक्त मंडपाची तारीख सांगितली 1600. 1600 त्याच्या अगोदरची तारीख काय म्हणजे हे नाही. म्हणजे हेमाडपंथी म्हटल्यानंतर ते पूर्वी आला हेमाडपंथी. बरोबर आहे. त्याच्या अगोदरच्या म्हणजे ह्याचा म्हणजे शिवाजी महाराजच्या अगोदरचं बी हे गाडी, ही सगळं जंगल होतं सगळं. आता हे जंगल मिळाल्यामुळं ही तिळगंगा म्हणून नदी वाहते. ही नदी आहे तिळगंगा. तिथं ह्याचं महात्मा असं होतं की तिथं आंघोळ वगैरे केली किंवा हे केलं तर जी काय जखम वगैरे असं म्हणजे ही होत होतं, बऱ्या होत होती, म्हणून त्या नदीला तिळगंगा असं तिचं नाव झालं. तिळगंगेत आंघोळ केली की ते हे जखम बरी होत होती. मग ते आता पूर्वीपासून त्याला तिळगंगा म्हणते. म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की महाशिवरात्रीला मोठा सोहळा होतो आणि महाशिवरात्र पासून 5 दिवस यात्रा असते. कुठल्या महिन्यात असते? चैत्र फाल्गुन शुद्ध द्वितीयेला पालखी असते.
फाल्गुन शुद्ध द्वितीया. आणि वैशिष्ट्य असं आहे की ह्या रथावला मान मंगसूळ गाव आहे. मंगसुळी खंडोबा मंगसुळीचे धनगर बर बर. ते रथावर मान बसायचा त्यांचा असतो. म्हणजे या देवाचा मान मंगसुळीचे धनगर आहे हे रथावर बसायचा. रथावर बसायचा. म्हणजे ही पूर्वीचं एक पुरावा सांगितलं तुम्हाला. बरं. पूर्वीचं काय आहे ही म्हणजे कोणी घडवून आणलेलं नाही काय नाही, ऑटोमॅटिक हे असं पूर्वीपासून चालत आलेलं आहे. आणि हे रथ जे आहे ही मानेकवाडीची लोक वडतात. म्हणजे ह्याला काय असं म्हणजे हे नाही काय दगडी चाक आहेत. त्याला ब्रेक वगैरे असं काय नाही, घसारा असून ती लोकच ती देवाला आपलं हे करून ते तिकडं भेटीला तिथे नेतात. त्या 2 गाठ्या बिगत शासन जे असते शासन गाठ्या त्या शासन काठ्यासनी असं चौघाने डोक्या उचलून ठेवायचे असते. त्याला काय हे नसते म्हणजे काढण्या बिडण्या काय नसते. नवस बोललो त्या ह्याला खुली काठी एखादा खुली काठी असं म्हणतात. म्हणजे त्या खुल्या काठ्या खुल्या याचा अर्थ काय मोकळ्या त्याला धसा वगैरे बांधलेले असतात. एक नवस कुठलंही बोललो आता ती गाठी माझी प्रथा आहे. काय आपलं काय असेल ते मनात पूर्ण झालं का झालं की ती गाठ सोडायची किंवा पुन्हा बांधायची आपलं काय असेल ते. म्हणजे असं एक नवस बांधण्याची प्रथा आहे. आणि इथं कुठलाही असं हे विधी कुठला की वशात बकर कापणे किंवा ही जी आता काय अंधश्रद्धेचं काय नाही, अंधश्रद्धेचं काय नाही. म्हणजे कुठलं देव रस असलं काय तर नाही. महादेवाचं हे 12 आता बघायचं इथं महादेवाचं स्थान आहे. इथं जर पौर्णिमेला छबिना निघतो छबिना निघतो मग इथं बी जातो छबिना. इथं छबिना इथून असं होताना जर पौर्णिमेला आरत्या वगैरे होत्या पूर्ण मंदिराभोवती असा हे निघतो. हे 12 खांब आहेत. त्या 12 खांबाचं असं वैशिष्ट्य आहे की पूर्वी काय झालं, पूर्वी कोर्ट कचेऱ्या नव्हत्या. कोर्ट कचेऱ्या अजिबात काय असलं नव्हतं तेव्हा पारावनी तिरायला व्हायची. म्हणजे कुठलंही काय चोरी झाली काय झालं तर पाराव त्याचं ती हिवयाचं. आणि ही जी आहे की नाही ही इथं सगळ्या तिरायती सगळ्या ह्या वाड्या बिड्या आहेत त्या इथं तिरायत व्हायचे प्रमाण 12 खांबाचं ह्या वैशिष्ट्य आहे. ह्या चल 12 खांबात चल म्हटलं की इथं शपथविधी काय झालं तरी इथं ते पुरावं इथं हे व्हायचं की इथं कोणी लावणार. चल 12 खांबात म्हटलं की कुठलाही विषय मिटत होता. बोललं खरं बोललं काय झालं तर इथं ते इथं आणायचं. याच छल 12 खांबात म्हणून असं ते व्हायचं. खरं खोटं इथं सिद्ध होतं. अजून बी प्रथा ती आहे. इथं 12 खांबात कुठला विषय घेतला तर इथं सत्यच निघतो. हे ह्या 12 खांबाचं वैशिष्ट्य आहे. ह्या 12 खांबाचं तर मंडळी हे 12 खांब आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे काकाने सांगितले या 12 खांबाचं वैशिष्ट्य असे आहे की इथले जे गावकरी किंवा आजूबाजूचे लोक आहेत ते जर खरं त्यावेळी कोर्ट कचेरी नव्हते तर सिद्ध कसं करणार. तर त्यावेळी हे 12 खांबाची एक श्रद्धा होती की इथं आणलं की खरं खोटं जे काय आहे ते सिद्ध होत होतं. अशी इथे लोकांची श्रद्धा आहे. आणि ह्या 12 खांबात पहिलं पूर्वीचं जुनं काम होतं. आता साहेबांनी हे काम इथं पाठीमागे केल्यामुळं पुन्हा हे इंजिनियर लोकांनी सांगून हे पुन्हा 12 खांब म्हणजे हे पूर्वीचं 12 खांब तसंच ठेवलं म्हणजे आहेत आता त्याचं ते हे केलेलं आहे नूतनीकरण केले. ते पुन्हा हे नंदीचं स्थान नंदीचं आपलं ते काना तिकडे बोलण्याचा विषय झाला तर तो शिवत होता. असा ह्या असं प्रदक्षिणा असं गोल असं निघते ते. आणि पूर्ण मंदिराभोवती पूर्ण मंदिराभोवती इथे खाली समाधी आहे. त्या समाधीचं वैशिष्ट्य कसं आहे म्हणजे लहान मुलाचं कान वगैरे फुटलं आणि तिथं ते 5 कानवलं आपलं ह्याचं उकड कानवलं निघालं की ह्या समाधीपाशी बोलणं अजून प्रथा आहे. ते लहान मुलाचं कानातलं काय आपलं इकडे तिकडे झालं तर ते म्हणजे बरं व्हायचं. ही पूर्वीपासून प्रथा चाललेली आहे. हे तर ही समाधी इकडे आपल्या डाव्या बाजूला म्हणजे हे संत कान्होबा समाधी. एक 2 मिनिटं. तर मंडळी ही संत कान्होबा महाराजांची समाधी आहे. आणि ह्या समाधीचे एक वैशिष्ट्य असे आहे की इथील जे पंचक्रोशीतील जी मुलं आहेत ती लहान मुलं त्यांना इथं आणलं की त्यांना जर कान बिन फुटला असेल तरी वाटतं उकड कानवलं तरी असं एक नवस बोललं तर ते एक नवस बोललं का ते कान बरा होत होता. अजून आहे प्रथा. अशी इथं प्रथा अजून चालू आहे. आणि असं बोलतात ते आता ग्रामातले इकडे तिकडे लोक ही प्रसादही आहे. जर पौर्णिमेला प्रसाद होतो या ठिकाणी प्रसाद हे आहे.
आणि हे साहेबांनी आता जीर्णोद्धार इथनं पुढे केला की मंदिर आपलं रूम हे म्हणते यात्रेकडे म्हणजे ते रथ वगैरे दोन्ही काट्या खंडोबांच्या भेटी ही ते आगळं वेगळं इथं म्हणजे हे आहे म्हणजे त्याला स्वरूप असं आपल्या महाराष्ट्रात म्हणजे दोन्ही देव म्हणजे कुठलं खंडेश्वर आणि मानकेश्वर बरोबर आहे की. एका ठिकाणी भेट असं कुठं नाही हा हा हा. आणि दोन्ही बी स्वयंपाक आहे. खंडेश्वर इथनं किती एक अर्धा किलोमीटर बेसी नसेल हा. हे गावातच आहे बर. त्या बाजूला हा. आणि ही मानकेश्वर मानकेश्वर. मग ही सगळी गाव इथे हे दोन खंडेश्वर आणि मानकेश्वर म्हणजे हा म्हणजे हे दोन दैवत आहेत इथे ह्या गावात पेड बर गावात बर मग बर ह्या भेटी इथं होत्यात पेड गावात हा 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 हा. असं- इथं आलं का होऊन जाते. हा आणि तेच दोन्ही यात्रा एका ठिकाणी असतात बर बर. एका ठिकाणी यात्रेचं स्वरूप हा. म्हणजे पेड गावच पीठ. इतर ठिकाणी असेल खंडोबाचे दैवत तिकडं म्हणजे ह्याला आहे मंगसुळी इकडं आहे पुन्हा तुमचं जेजुरीला आहे पालीला आहे हा हा पण तिथं अशी भेट म्हणजे खंडेश्वर मानकेश्वर भेट हा. असं नाही ते इथं आपला ते सोहळा आहे इथं कसं आहे पूजेची प्रथा बी पंढरपुरागतच आहे हा. 2 टाइम पूजा शेष आरती इकडं तिकडं म्हणजे असते पौर्णिमेला छबिना असतोय छबिना जर पौर्णिमेला होते ते फाल्गुन शुद्ध द्वितीयाला यात्रेचा म्हणजे हे असतो दसऱ्यात मोठा उत्सव असतो 9 दिवस पोशाख असतो देवाला बर. वेगवेगळे पोशाख हा. दसऱ्यातलं पोशाख वेगवेगळं असतात पोशाखाचं सुद्धा म्हणजे हे असं हे तर मित्रांनो पाहू शकता खूप सुंदर अशी ही कमानी आहे. तर समोर दिवा लावण्यासाठीची जागा आहे पाहू शकता आणि ही दीपमाळ आहे पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशी दीपमाळ आहे. आणि मित्रांनो हे मंदिर हेमाडपंथी असल्यामुळे खूप प्राचीन मानलं जातं. पाहू शकता मंदिराचा परिसर हा खूप सुंदर आणि इतकं आपल्यातून हे मंदिर आहे ना या मंदिराला एकदा नक्की भेट द्या. पाहू शकता आपण मंदिराच्या बाजूचा परिसर आपण पाहत आहोत आणि मंदिराच्या पाठीमागे छोटीशी मंदिर आहेत. मंदिराला 3 दरवाजे आहेत पाहू शकता. आणि मंदिराच्या पाठीमाग जे मेन देवाचा गाभारा आहे त्या गाभाऱ्याच्या मंदिरावर असे सुंदर असे मूर्तीचे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे पाहू शकता तुम्ही. इतकं सुंदर हे मंदिर आहे ना मला हे मंदिर पाहून खूप एक सकारात्मक ऊर्जा भेटली आणि खूप आनंद झाला. हे एक छोटस मंदिर आहे पाहू शकता तुम्ही. ही मूर्ती कोणती आहे मला काही माहित नाही. तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पाहू शकता मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीवर खूप अशा छान अशा मूर्तीचे नक्षीकाम करण्यात आलेले आहेत. शिखर खूप सुंदर असे दिसते. तर मित्रांनो या मंदिरातील शिवलिंग हे स्वयंभू आहे असे ते लोकांची श्रद्धा आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. मंदिराच्या भिंतीवरती पाठीमागे हे नक्षीकाम करण्यात आलेलं आहे.
तर मित्रांनो, त्या काळात इथे अनेक साधू संत तपस्या करण्यासाठी येत असत. नंतर या शिवलिंगाभोवती साधं मंदिर उभारलं आणि काळानुसार त्याचाच विस्तार झाला. पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा बाजूचा परिसर आपण संपूर्ण परिसर पाहिला. किती सुंदर असे मंदिर आहे. तर मित्रांनो, या मंदिराची रचना खूप वेगळी आहे, खूप सुंदर आहे असे मंदिर आहे. तर तुम्ही पेठ वाळवा परिसरात आला तर नक्की या मंदिराला भेट द्या. आणि हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत मला नक्की सांगा. आणि आपल्या गणेशकोप चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता तुम्ही, किती सुंदर असं हे मंदिर दिसते. तर मित्रांनो, हे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे. पाहू शकता तर बाजूलाच. या मंदिराच्या पाठीमागे 2 मंदिर आहेत. एक जोगेश्वरी मातेचं आणि एक दुसरे एक आहे. एक डाव्या आणि उजव्या बाजूला आहे. पाहू शकता तुम्ही. पाहू शकता मंदिर मित्रांनो. तर मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहू शकता आतमधील गाभाऱ्याच्या वरतीचे हे मूर्तीचे नक्षीकाम करण्यात आले. तिकडे म्हैसूर ओटीकडे असते की नाही, तसला हे गोपूर आपलं हे म्हणजे इथं जसं आपण म्हणतो का नाही, सगळं दैवत पूर्व आता हे प्रथम दरवाजा म्हणून इथनं आता हे केलं. पूर्वी तिकडे लोक येत होते, आता ह्या दरवाज्यात नाही येतात. म्हणजे मेन दरवाजा हे मेन दरवाजा. आणि इथले मानपान जे आहेत का नाही वेगवेगळे लोकांनी दिलेले आहेत. प्रत्येक जातीला म्हणजे असं काय नाही एका जातीचा सर्व संभाव माळी म्हणा किंवा कदम म्हणा, मराठा जाधव, गुरव ही सगळे कोंडळी, डवरी ही आता मानपान ही प्रत्येकाला इथं म्हणजे ज्या तिकडे आहे. आणि हे पूर्वीपासून महादेवाचं स्थान म्हणजे आहे. आणि इथं कशी 2 टाइम पूजा असते. सकाळी संध्याकाळी शेष आरती असते. मंदिर दर्शनाची वेळ काय? वेळ इथं आता कसं आहे, पंचपदी हे असत्या. सकाळी 4 वाजल्यापासून अभिषेक वगैरे चालू असते पहाटेचे. आणि दिवस उगवाय सगळी पूजा आटपून आरती होऊन सगळं हे होतं. आणि संध्याकाळी 8:30ला पूजा, 9 वाजेपर्यंत सगळं शेष आरती ही होऊन देव झोप म्हणजे जे काय ह्याच्यात आहे म्हणजे देवाचं जे शेष आरती होऊन झोपण्याची जागा ती अलीकडे पलंग वगैरे आहे ना बघितला की ते गाभाऱ्यातला त्या पलंगावर आपलं ते शेष आरती संध्याकाळी असते. एक थंडीच्या दिवसात संध्याकाळी गरम पाण्याची देवाला आंघोळ असते. सकाळी माणसाप्रमाणे देवाला पण आपलं त्या पद्धतीनं ते म्हणजे हे आहे. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्लॉगमध्ये अनेक असं नवीन मंदिर पाहणार आहोत, खूप छान असं. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हर हर महादेव. श्री राम समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.